बातमीचे प्रायोजक आहेत PG रिसॉर्ट नंदुरबार। नंदुरबारचे तहसीलदार प्रदीप पवार नागरिकांना भेटत नसल्याच्या वाढल्या तक्रारी। विविध दाखल्यांवर सहीसाठी नागरिकांची होते फिरफिर। नंदुरबार तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर अनेक मंडळ अधिकारी आणि तलाठी यांचे भ्रमणध्वनी क्रमांक लिहिलेले आहेत। याबाबत काही नागरिकांनी संपर्क साधला असता समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचे सांगण्यात आले। काही वेळा फोन लागला तर समोरून उत्तर मिळते की आम्हाला एवढीच कामे आहेत का, तुम्ही तहसीलदारांना भेटा, असे उर्मटपणे उत्तर दिले जात असल्याचे नागरिकांनी सांगितले। आपने बोला था ना सोमवार को आना, सोमवार को बोला था ना, आज भी छुट्टी भेजा आप, कल भी नहीं आएंगे? तो आपने तो उस दिन बोला था शुक्रवार को छुट्टी रहेगी। मैं आपको पूछा दादा, मैं हाँ बाबा काम सबको काम रहेंगे, और हमारे को भी तो काम है दादा। हम अपने काम धंधे छोड़ के आते हैं ना आपके पास दादा। तो अभी एक महीने से घूम रहा दादा, वो तो विचार करो दादा कम से कम। साहब से मिलो ऐसा भी चलेगा, मैं फिर अपने साहब से मिल लेता हो चलेगा। याबाबत जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी तहसीलदार प्रदीप पवार यांना समज देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। मेरा नाम संजय मोहनदास नाथानी है। मैं रहता हूँ सिंधी कॉलोनी में। और ये जो हमारे जो तहसील अधिकारी है, जहाँ ये अपने दिन आते लोग, और जो ये अपना मंडल अधिकारी है, जहाँ फिर अपना जो भी है XYZ, वो हमारे कुछ काम सुनते नहीं और हमारे कुछ काम करते नहीं। जो हमारे जो नंदुरबार जिले कलेक्टर है, वो पूरा जिले के सब अच्छे काम कर रहे। तो हमारे जो कलेक्टर, जो जिले कलेक्टर है, हम उनसे ये हम आज से हाथ जोड़ के विनती कर रहे हैं कि जरा उनके ऊपर जरा दबाव डालो, जैसे कि हमारे ऊपर वो ध्यान दे और हमारे काम करे। सर्व सामान्य लोग बहुत घूमते हैं, एक सही के लिए भी बहुत घूमते हैं, निष्ठा घुमाते हैं तहसीलदार साहब भी, और उनके जो नीचे के है वो सब घुमाते हैं। और जो हमारा तलाठी है, वो जो तलाठी साहब है, वो भी निष्ठा घुमाते हैं हमारे को। और ऐसा भी हमारे जो कलेक्टर साहब है, वो जरा कुछ ऐसा कुछ करे, जरा इनके ऊपर दबाव डाले। तो जो सामान्य लोग है बेचारे इतने घूम रहे, एक एक सही के लिए घूम रहे, एक एक पढ़ना लेके घूम रहे, तो उनके लिए जरा कुछ होना चाहिए। ये हमारी हाथ जोड़ के विनती है। तहसीलदार वेळेवर मिळत नाही, कधी येतात कधी जातात, याचा काही पांगपत्ता कोणालाही लागत नाही। तो अधिकारी आहे म्हणून त्याचा कोणी बोलू शकत नाही। या तहसील कार्यालयामध्ये, नंदुरबार तहसील कार्यालयामध्ये पैशाशिवाय कोणतंही काम त्यांना समजतच नाही। काय पैसे दिले बस तेवढंच आहे त्यांचे, कोणतेही दाखले देत नाही। स्टॅम्प वेंडर लोक 100 रुपयाचा स्टॅम्प 110 रुपयाला विकतात। याची जिल्हाधिकारीने दखल घ्यावी। त्यांना माहित नाही का हा आकांक्षित जिल्हा कधी सुधरेल? नमस्कार, आपण आलो आहोत नंदुरबार तहसील कार्यालयात। या ठिकाणी अनेकदा नागरिकांना संबंधित टेबलावर कोणी भेटतच नाहीत। आता गेल्या अनेक दिवसांपासून गणपतीनगर येथील संजय नाथानी यांनी आपल्या कुटुंबातील नाव बदलाचा अर्ज दिलेला होता, मात्र मंडळ अधिकारी, तलाठी यापैकी कोणीच त्यांना दाद द्यायला तयार नाहीत। इव्हन आज तहसीलदार यांना ते भेटण्यासाठी आले असतात, त्यांच्याशी सुद्धा तहसीलदार यांनी संवाद साधला नाही। अशा अनेक लोकांच्या तक्रारी आहेत की तहसील कार्यालयात संबंधित कोणी सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या केवळ एका सहीसाठी, कागदपत्रांवर सही करण्यासाठी वारंवार फिरावं लागतं। याकडे माननीय मिताली शेट्टी मॅडम, कलेक्टर मॅडम यांनी लक्ष द्यावं अशी अपेक्षा नागरिकांची आहे। खऱ्या अर्थाने पारदर्शी म्हणून प्रशासनाचं कामासंदर्भात बोलले जातं, मात्र नागरिकांना वारंवार फिरावं लागतं आणि ही हेलपाटे बंद व्हावे, नागरिकांना वेळेत काम व्हावे अशी अपेक्षा आहे। मात्र आज तोच अनुभव आला। नंदुरबार तहसील कार्यालयाचे तहसीलदार प्रदीप पवार हे कधीच भेटत नाहीत, अनेकदा ते जागेवरच नसतात, मीटिंगला गेलेत असं उत्तर दिले जातं। याबाबत नागरिक त्रस्त झाले आहेत।
माननीय जिल्हाधिकारी मिताली शेट्टी मॅडम यांनी याकडे लक्ष द्यावे अशी अपेक्षा नागरिकांकडून होत आहे. नंददर्पण न्यूज, नंदुरबार.